नमस्कार मित्रांनो. सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनी आत्ता आपला हा जो सेकंड सीझन चालू आहे त्या सीझनमधील सर्व लेखांना अतिशय छान प्रतिसाद दिला. त्यातल्या त्यात सिनेमा थिएटरविषयीचे जे दोन्ही लेख होते त्या लेखाविषयी खूप जणांनी त्यांच्या जुन्या आठवणी, त्यांच्या गावातील सिनेमा थिएटर्स अशा आठवणी सांगून त्या लेखामध्ये आणखी मला भर घालण्यास सांगितलं. त्यामुळे पुढच्या वेळी पुन्हा एखादा आपण असा एक नवीन लेख आणि त्याचं अभिवाचन करूया. आजचा जो आपला लेख आहे तो आपल्या ह्या सीझन 2 मधील 5वा लेख. आता आज 15 दिवसाला आपण ह्या सीझनमधील 6वा आणि शेवटचा अभिवाचन असा लेख असेल आणि त्यानंतर काही दिवस आपण ब्रेक घेऊया. पण काहीतरी एक वेगळं आणि नवीन आता पुढच्या महिन्यामध्येच प्लॅन आहे ते घेऊन येत आहे. काय आहे ते लवकरच कळवतो. आजच्या लेखाचं नाव आहे सासूरवाडी. दौंड पुणे शटल हे माझं पहिलं पुस्तक 2010 साली प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकामधील हा सर्वांचा आवडीचा असा लेख होता आणि तो लेख साधारण मी लिहिला तो एक 2005 किंवा 6 साली, म्हणजे जवळपास आता 20 वर्षापूर्वी लिहिलेला लेख आहे. कसा वाटतोय लेख नक्की कळवा तुम्ही, कारण की हा लेख सर्वांचा फार आवडता लेख होता आणि आपले अभिप्राय जरूर कळवा. थँक्यू. सासूरवाडी. लेखक अमित बेडवे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. सासूरवाडी. माझं लव्ह मॅरेज. मी मराठी महाराष्ट्रीयन आणि माझी बायको मल्याळी केरळची. बहुतांशी लव्ह मॅरेजला व्हायचा तसा विरोध लग्नाच्या वेळी आमच्या दोघांच्याही घरून सुरुवातीला झाला होता. पण नंतर माझ्याच आईवडिलांनी पुढाकार घेऊन आमचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. लग्नाला माझ्या सासूबाई म्हणजे अम्मा आल्या होत्या. सासरे हयात नाहीयेत. लग्नाच्या वेळी मानपान घेणे देणे असं काही प्रकार झालाच नव्हता आणि ते अपेक्षितही नव्हतं. माझ्या कॉलेजच्या ग्रुपच्या सगळ्या मित्रांची लग्न साधारणपणे त्याच सुमारास झाली. पण लव्ह मॅरेजवाला मात्र मी एकटाच. दरवर्षी आमच्या मित्रांचं गेट टुगेदर असतं. लग्नानंतरच्या पहिल्या गेट टुगेदरला निघणारा विषय म्हणजे कोणाचं वैवाहिक जीवन कसं सुरू आहे. प्रत्येकाच्या पहिल्या दिवाळ सणाचा पण विषय निघाला. कोणाच्या सासूरवाडी करून सुटाचं कापड, तर कोणाकडून सोन्याची अंगठी, तर कोणाला फक्त शर्ट पीस वगैरे मिळालेले. सोबत फराळाचा डबा, ओवाळणं, मानपान असं बरंच काही. हा विषय निघाला तेव्हा मी बोलावं असं त्यात काही नव्हतंच. गप्प राहून मी सगळ्यांचं कौतुक ऐकून घेत होतो. स्वतःला सासूरवाडी करून कोणत्याच प्रकारची अपेक्षा नसली तरी मनातून या जावईपणाच्या कोड कौतुकाची उणीव जरा त्रास देत होती आणि त्याचं थोडंसं वाईट देखील वाटत होतं. काही दिवसांनी बायकोशी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा केरळवरून अम्माचाच फोन आला. फोन झाल्यावर बायकोचा चेहरा जरा गंभीर दिसला. थोड्या वेळानं ती म्हणाली, घरी अम्मा एकट्याच असतात पण त्यांची तब्येत पण बरोबर नसते. घराजवळची थोडीफार शेतीवाडी विकून मोठ्या बहिणीकडेच राहायला जावं असं त्यांचं चाललंय. मोठे आणि धाकटे जावई त्यांना म्हणाले, आम्ही तुमच्या मुलासारखेच आहोत, आम्ही तुम्हाला सांभाळू. तुम्हाला मुलगा नसला तरी आम्हालाच तुमचा मुलगा समजा. तिचं बोलणं ऐकून मी नकळत थोडासा उपहासाने हसलो. तिला थोडंसं विचित्र वाटलं. थोड्याशा नाराजीनंच तिने मला विचारलं, यात हसण्यासारखं काय होतं? गेट टुगेदरचा प्रसंग माझ्या मनात ताजाच होता. एरवी समोरचा माणूस दुखावेल असं बोलण्याचा माझा स्वभाव नाही, पण तरी त्या क्षणी एकदम बोलून गेलो. आता शेतीवाडीला एवढा वाटा मिळतोय म्हणल्यावर काय पाहिजे त्या दोघांना? अम्मांना म्हणावं, मधल्या जावायचा जरा विचार करा प्रॉपर्टी विकताना आणि मग या इकडंच राहायला. तिला चिडवायचं म्हणून मी बोललो खरं, पण तिला हे बोलणं कुठेतरी दुखावून गेलं होतं असं मला जाणवलं. माझ्या मनात खरं तसं काही नव्हतं, पण चुकून का होईना बोलून गेलो खरा. आजही ते बोलल्याची आठवण झाली की माझी मलाच शरम वाटते. तो प्रसंग विसरून देखील गेलो होतो, पण परवा शटलमधून एक जोडपं पाहिलं आणि त्याची आठवण झाली. आषाढाचे दिवस. शटलमध्ये भरपूर गर्दी.
पण मी गाडीत लवकर जाऊन बसल्यामुळे खिडकीपाशी जागा मिळालेली. समोरच्या बाकड्यावर एक कुटुंब बसलेलं. खिडकीत 2 पाठोपाठ झालेल्या मुली बसलेल्या. मोठी 5-6 वर्षाची, धाकटी 2-3 वर्षाची. दोघी खिडकीतून बाहेर बघत बसलेल्या. शेजारी त्यांची आई, वयानं फार तर 22-24 वर्षांची. काळी सावळी, अंगाने बारीक, अंगात जरीची साडी, चेहऱ्यावर सोशिकता, दीनवाणा चेहरा. आता परत दिवस गेलेलेही दिसत होते. तिच्या शेजारी तिचा नवरा बसलेला, साधारणपणे 30चा. चेहऱ्यावर बेफिकिरी आणि मस्ती. उंच, अंगानं बारीक, काळा उभट चेहरा, मागे फिरवलेले कुरळे लांब केस, दाट मिशा, डोळ्यावर सप्तरंगी काचेचा गॉगल, गुटखा खाऊन तपकिरी लाल झालेले दात, अंगात भडक हिरवा शर्ट, शर्टाची वरची 2-3 बटणं उघडी, त्यातून बाहेर डोकावणारी सोन्याची चेन आणि त्यात लटकवलेली वाघ नख, डाव्या करंगीचं वाढवलेलं नख, त्याला गुलाबी रंगाचं नेल पॉलिश, पांढरी पॅन्ट, पायात स्पोर्ट्स शूज, हातात भारीपैकी मोबाईल. त्याची ट्यून झलक दिखला जा या गाण्याची. सारखा फोन वाजवत होता आणि मोठ्या मोठ्या आवाजात बोलत होता. त्याचं ते अचकट विचकट बोलणं, मोठ्याने हसणं त्याच्या बायकोला आवडत नव्हतं, पण तरी ती बिचारी गप्प होती. मध्येच तो उठला आणि दोघी पोरींवर ओरडला, ए बसा तुम्ही दोघी माझ्या जागेवर, मला बसू देत तिथं, थुंकायचंय. दोघी पोरी हिरमुसल्या आणि भेदरूनच त्याच्या जागेवर बसल्या. बायकोने धाकटीच्या केसातून हात फिरवला आणि तिला समजावलं. नवरोबा आता खिडकीत बसले. शर्टच्या खिशातून गुटक्याच्या पुडीची लड बाहेर काढली आणि त्यातली एक पुडी पण बाहेर काढली. उजव्या हाताने चिमटीत पुडीचं एक टोक पकडलं आणि 4-5 वेळा टिचकी वाजवल्यासारखं केलं. पुडीचं एक टोक खालच्या दातांच्या फटीत धरून तिथे आधी अडकलेली घाण काढली. मग ओठाच्या उजव्या बाजूला दातांमध्ये पकडून ती पुडी फोडली. तोंडातला पुडीचा प्लास्टिकचा तुकडा थुंकला आणि झटक्यात मान वर करून सगळी पुडी तोंडात रिकामी केली. रिकाम्या पुडीच्या भोकात उजव्या बोटाची तर्जनी घातली आणि टचकन टिचकी मारून पुडी खिडकी बाहेर भिरकावली. आता गडी खुश दिसत होता. तोंडातला मुखरस सांभाळत बायकोबरोबर बोलत होता. ती बिचारी बरं बरं म्हणून प्रतिसाद देत होती. तिचा बहुधा 7वा-8वा महिना असावा. फार वेळ एका जागी बसून तिला त्रास होत होता. त्यात खाली रुतणारी लाकडी बाकडं. तिच्या अंगकाठीच्या मानाने तिचं पोट जरा जास्तच दिसत होतं. झलक दिखला जा आवाजाने माझी तंद्री भंगली. नवरोबांना फोन आला दिसतोय. मोठ्या आवाजात गप्पा सुरू फोनवर. त्यांनी खिडकी बाहेर पचकन पिचकारी मारली आणि ओठाच्या कडेला उघडलेला मुखरस शर्टच्या उजव्या बाहीला पुसला आणि परत गप्पा सुरू झाल्या. हा चाललोय सासूरवाडीला धोंडे खायला. लईच आग्रह केला सासूबाईंनी आमच्या, या म्हणून, मग चाललोय. पण सासऱ्याला मागच बजावलं होतं, रिमोटवाला चांगला कलर टीव्ही पाहिजे म्हणून. देणार असताल तर येतो, नाहीतर राहू द्या धोंडे फिंडे, असं म्हणून खदखदून हसायला लागला. बायको बिचारी कावरी बावरी झालेली. काय म्हणला? अगे बा, अशी फरमाईश केली तर आमच्या सासऱ्याला जागांवरच अटॅक येतील. आधीच एक येऊन गेलाय. बरं मग भेटतो मग उद्याच्याला. आता फॅमिली तिकडच आहे 2-3 महिने. मग आपली काय हर रात दिवाळीच आहे. भेटू उद्या रातच्याला, असं म्हणत हसत हसत फोन कट केला. मला तर हे सगळं अगदी पाहावेना. म्हणजे आता नवरोबा जावई बापू म्हणून पाहुणचारात चालले होते तर सासूरवाडीला. त्याचं परत बायकोशी बोलणं सुरू झालं, तेही मोठ्या आवाजात. काय म्हणत होत्या नित्या माहिती का? आता टीव्ही बीव्ही कुठं घेतो म्हणे सासऱ्यांकडून. डायरेक्ट स्प्लेंडर द्या की म्हणाव. रोज कामावर बसने जायचा कोटाना तरी कमी होईल, असं म्हणत अपेक्षेने तिच्या उत्तराची वाट पाहत बसला. अन हो, एकुलता एक जावई आहे, त्याचं रजा लाड करा की. नाहीतर असं करा म्हणाव, आता 2-4 महिन्यांनी नातवाच्या बारशालाच द्या म्हणाव गिफ्ट म्हणून. कसं तरी दबक्या आवाजात ती म्हणाली, आता हे टीव्हीचं कसं तरी जमवलंय अण्णांनी. त्याचा मान राखा आणि घ्या गोड मानून. उगाच तमाशा करू नका मागल्या टायमासारखा. परत बाळणपणाचा बारशाचा खर्च आहेच त्यांच्या डोक्यावर. खरं तर बारसा आपल्या घरात व्हायला पाहिजे, पण तुम्ही समधीच जबाबदारी ढकलून मोकळं होता दरवेळी. तिथे जरा 2 दिवसासाठी जातोय, त्यांचा त्रास वाढवू नका. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले.
दोघी पोरी भेदरून बसल्या होत्या. धाकटी मुलगी चिक्की घ्यायची म्हणून रडत होती आणि मोठी अण्णांकडे गेल्यावर घेऊया असं म्हणून तिची समजूत काढत होती. बरं बरं, आता तू मला ज्यादा शांतपणा शिकू नको. मला समजतो कुठं काय बोलायचं ते. मोटरसायकलचं मी नाही बोलत आज, पण तू घाल कानावर. आणि टीव्ही सांगितला होता तसल्या मॉडेलचा नसेल तर तो टीव्ही बी राहू दे आणि त्या पोरी बी राहू दे आणि तू बी राह तिथंच. बसा टीव्ही बघत जलंबर. असं म्हणून खिडकी बाहेर बघत बसला. ती केविलवाणी बसून राहिली. धाकटीचं रडणं सुरूच होतं. तिने चिक्कीसाठी गळा काढला होता. फारच असह्य झाल्यावर आईने तिच्या पाठीत धपाटा घातला आणि तिचं रडणं अजून जोरात सुरू झालं. मोठीने आपल्या मांडीवर तिचं डोकं ठेवलं आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. मला खिशातून पैसे काढून तिच्यासाठी चिक्की द्यावी असं वाटलं, पण या माणसाची यावर टोकाची प्रतिक्रिया होईल असं वाटलं. मनातून ती बाई आणि त्या दोघी पोरी यांच्याविषयी वाईट वाटत होतं. नवरोबांनी मोबाईलचा MP3 प्लेअर सुरू केला आणि बाजूच्या लोकांची पर्वा न करता मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी सुरू केली. माझ्या शेजारी बसलेले साधारणपणे 50चे एक साधे गृहस्थ सुरुवातीपासूनच या सगळ्या प्रकाराला वैतागलेले दिसत होते. पण या माणसाची कोण वाद घालणार? वर्तमानपत्रातले रविवारचे शब्दकोडे सोडवण्याचा प्रयत्न करत बसून राहिले होते बिचारे. आणि मी हे समोर बसलेलं न सुटणारं कोडं पाहत बसलो होतो. का माणसाच्या अंगात स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी करायची धमक नसते? आताच्या काळात हुंडा, मानपान, सासऱ्याकडनं हक्काने मागितलेल्या वस्तू याची अपेक्षा का धरावी? समजा नसते प्रत्येकाची ऐपत स्वतःच्या सगळ्या चैनीच्या गोष्टी विकत घेण्याची, पण मग आपल्या गरजाच मर्यादित ठेवता येणार नाही का? भौतिक सुखाच्या मागे लावून सुखाची अपेक्षा करताना का आपल्या जवळच्या माणसाचा जीव दुःखात घालायचा? भविष्यात जेव्हा काही आजारपणामुळे, व्याधींमुळे आपण हतबल अगतिक होऊ, तेव्हा ही सुख काय कामाची? शेवटी तेव्हा आपली बायकोच आपली शुश्रूषा करणार. मग तेच काम तिनं खरोखरीच मनापासून केलं तर? आयुष्यात आपलं ध्येय आपल्या क्षमतेच्या खाली आणू नये, त्यापेक्षा आपल्या क्षमतेचीच उंची आपल्या ध्येयाच्या उंचीपर्यंत नेऊन पोचवावी. खिडकीतून ऊन आत येत होतं. कपाळावर अडकवलेला रंगीत गॉगल नवरोबांनी डोळ्यावर लावला. समोरच्या रंगीत काचेत मला माझंच प्रतिबिंब दिसलं. दुर्जनांच्या सावलीला देखील थांबू नये असं म्हणतात, आणि इथे अशा माणसाच्या डोळ्यातल्या गॉगलच्या काचेत स्वतःचं प्रतिबिंब देखील पाहणं मला नकोसं वाटत होतं. पण असं देखील वाटलं, अधूनमधून अशी माणसं, अशा प्रवृत्ती पाहणं हे देखील आपल्याला स्वतःच्या सुधारणेसाठी गरजेचंच आहे. काही महिन्यांपूर्वी अम्मा आजारी पडल्या होत्या. केरळलाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. महागाची औषधं आणि तपासण्या सुरू होत्या. त्यांचे दोघंही जावई सगळा खर्च करत असणार. बायकोचा एका रात्री तिच्या बहिणीशी फोन झाला. तिनं काही न सांगता देखील माहेरी थोडी आर्थिक ओढाताण सुरू असावी असा अंदाज मी केला. काही न बोलता मी कपाटातून चेकबुक काढलं. एक कोरा चेक सही करून बायकोच्या हातात दिला. त्यावर रक्कम व नाव घालून अम्मांना पाठवून दे हे म्हणल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. माझेही डोळे आता भरून आले होते. मनातल्या मनात मी गॉगलवाल्या नवरोबांचे आभार मानले.